हॅलो नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आलेले आहे 12 महादेवांची 12 ज्योतिर्लिंगांचं प्रतिरूप। तर मी हर हर महादेव। तर आज आम्ही आलेलो आहोत महादेवाच्या दर्शनाला सोमेश्वर वाडीला। तर आम्ही सर्वप्रथम आलेला तिलक लावून घेतला। हा, दोन्ही गालाला लाव, इकडे पण लावा। बस का याने आम्हाला तिलक लावलं, याचे पैसे द्यायचे, त्यामुळे पैसे द्यायचेत आता। आणि आमच्याकडे सुट्टे पैसे पण नाहीत, आम्ही आणले 100-200च्या नोट आहेत। आता प्रभूजी त्याला पैसे पे करतायत, मोबाईल वरती फोन पे करतायत। आम्ही पण तिलक लावला आताच महादेवाचा। आज सोमवार आहे, श्रावण सोमवार, त्यामुळे आज आम्ही महादेवाच्या दर्शनाला आलेलो आहोत। आणि आम्हाला त्याने तिलक लावला, पण आमच्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे त्याला आता फोन पे करतोय आम्ही। खूप मोठा प्रॉब्लेम झाला आमचा, खूप मोठा प्रॉब्लेम झाला। राधाराणी हाय कर, हॅलो। झाले का सांग, झाले झाले म्हणून सांग। झाले, पैसे पे केले। इकडे खूप छान छान शॉपिंगला जवळ जायचं आपल्याला। हो हो, चलो 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 चलो। कसलं साहित्य, बापरे खूप छान आहे सगळं। काय घ्यावं काय नाही काय समजत नाही। कपडे आज 1000-2000 रुपयाला नक्की, मी तर म्हणजे 2-3 हजार रुपये नक्की खर्च होणार आहेत आज आमचे, हो ना। त्या ठिकाणी खूप छान छान वस्तू होत्या, ब्लाऊज, कपडे, गळ्यातले, कानातले, नाकातले, खूपच सुंदर वस्तू होत्या। काय घेऊ काही नाही असं झालं, परंतु मी घ्यायच्या अगोदरच बघा आमच्या राधाराणीने 4 थाळीचा टिफिन घेतला होता। यात जेवण कुणाला पुरेल मला सांगा। पण या ठिकाणी या काकूंकडे खूप छान छान खेळणी होती, लहान लेकरांची, पूर्ण लहान लेकरांची खेळणी होती। गॅस, स्टोव्ह, शेगडी पूर्ण म्हणजे तुम्ही बघू शकता। आणि फायनली राधाराणीला तो 4 थाळीचा टिफिन घेतला आणि त्या काकूने आम्हाला 50 रुपयाला टिफिन दिला। आता महाग पडला कसं असतं तुम्हीच सांगा। किती खुश झाली बघा ती टिफिन बघून। सगळं साहित्य घेतल्यानंतर आम्ही एंट्री केली ती दर्शन घेण्यासाठी। केलं गणपती बाप्पांचं दर्शन होतं, महादेवजींचे पुत्र। दर्शन घेऊन आता आपण इकडे चालू आहे होम। समोर दिसतोय तिथे होम वगैरे होतोय, यज्ञ मंडप आहे। जर कोणाला करायची इच्छा असेल तर तिथे करू शकतात। हा पूर्ण असा व्ह्यू आहे। एक मिनिट में हे बघा, इकडे दर्शनाची वगैरे सगळी रांग, पुरुषांची रांग, महिलांची रांग, खूप छान आहे व्ह्यू, खूप सुंदर दिसतंय। ते बघा, तुम्ही बघत चला, आम्ही दाखवतो तुम्हाला सगळं। गर्दी आहे।
चल पिल्लो या. आणि आम्ही फायनली दर्शन घेतलं. आमचं दर्शनही खूप छान झालं. दर्शन झाल्या आम्ही प्रसाद घेतला. तर हे श्री सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरी मंदिर पाषाण राम नदीच्या काठी बसलेलं एक सुंदर ऐतिहासिक मंदिर आहे, जिथे स्वतः राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना दर्शन घेण्यासाठी येत असत. पुण्यापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे सुंदर असं एक मंदिर आहे. तुम्ही पण एकदा या मंदिराला भेट द्या. आणि हो, कोण कोण या मंदिरामध्ये जाऊन आलेलं आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मला ऐकायला आवडेल. आणि मंदिराच्याच बाजूला महिला भजनी मंडळांचा कार्यक्रम चालू आहे, कारण श्रावण समोर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी भगवंताचं नामस्मरण उच्चारण हे झालंच पाहिजे. आणि मनही अगदी प्रसन्न होतं, छान वाटतं आणि वातावरण एकदम आनंदमय होऊन जातं. खूप छान वाटत होतं, खूप छान वाटलं. मी हे गळ्यातलं घेतलं होतं, तर तेच तुम्हाला मी दाखवत होते की कसं वाटतंय मला सांगा. आणि मी जो काही प्रसाद आम्ही खाल्लेला होता तो मी कचऱ्यात टाकून येत होते वापस. इकडे बघा, ही आमची राधाबाई. तो घेतलेला 4 ताळीचा टिफिन काही सोडायचं नाव घेत नाही. ते डब्बा म्हटलं की इकडे तिकडे पळायला चालू झाली. आणि हे बघा, मंदिराच्या एकदम बाजूला हे इतकं सुंदर असं गार्डन आहे, बसण्यासाठी झाडी आहे, खूप सुंदर आहे. त्यानंतर मी आणि प्रभूजींनी फोटो वगैरे काढून घेतले, व्हिडिओज काढून घेतले. मन एकदम प्रसन्न झालं, आनंदी वातावरण होतं, मनाला एकदम हेलवून टाकणारी जागा होती. दर्शन मंदिर म्हटलं की खूपच छान वाटतं. आम्ही दोघे इकडे फोटो काढतोय, परंतु राधाचं काहीतरी तिसरं चाललंय. ते तिच्या डब्यासोबतच खेळते. म्हटलं तिला खेळू दे, आपण जाऊया पुढे. नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आलेले आहे महादेवांची 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतिरूप. तर मी तुम्हाला फ्रंट दाखवते. हे बघा, विनायक महादेव निम्हण, ते सोमेश्वर वाडीचं देवस्थान आहे. आणि इकडे जे आहे ते तुम्ही उद्यान आहे. इकडे फीस वगैरे देऊन जावं लागतं, काहीची तिकीट असेल 50-40 रुपये. तर हा मेन फ्रंट आहे एंट्री करण्याची. 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतिरूप आहे, म्हणजे मंदिर आहेत महादेवांची. हे बघू शकता तुम्ही. अशी म्हणजे प्राचीन काळामध्ये ज्या प्रकारची मंदिरं होती महादेवाची, आता सुद्धा वास्तव्याला जी आहेत ती या ठिकाणी दाखवलेली आहेत. एक एक मी सगळं दाखवेन तुम्हाला. आत्ता जे आपण महादेवाच्या मूर्तीचे दर्शन घेतलं ते पाषाणजवळ सोमेश्वरवाडी हे एक पुरातन शिवमंदिर राम नदीच्या किनाऱ्यावर बांधलेलं आहे. असे म्हणतात ते 900 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेले आहे. हे माडपंथी बांधकाम आहे. हे मंदिर 3.5 मध्ये आहे. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता ते दोघेही दर्शनाला यायचे. म्हणजे किती सुंदर मंदिर आहे तुम्ही बघू शकता.
मंदिराच्या बाजूलाच एक उद्यान आहे. हा त्याच्या बाहेरचा फ्रंट एरिया आहे, ज्या ठिकाणी 2 हाती आहेत ती दर्शनासाठी वेलकम करतात आपलं. आणि आमचं दर्शन झालं, आम्ही निघालो घरी. तर बाहेर येता क्षणी पाऊस येत होता थोडा थोडा, तरी म्हटलं जाऊया चला. आणि हा आजचा आमचा होता पूर्ण दर्शनाचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.